तुमच्यातल्या अनेकांची माझं मागच्या एक 3-4 महिन्यांमध्ये एक स्पेसिफिक विषयाबद्दल खूप बोलणं झालं आहे. ते म्हणजे हल्ली मराठी थिएटरचे दिवस खूप चांगले चालले आहेत. अत्यंत वैविध्यपूर्ण विषयांवर वैविध्यपूर्ण कास्ट सकट नाटकं येत आहेत आणि ती खूप चांगली चालली आहेत. ऑडियन्सेस त्यांना खूप चांगला सपोर्ट करतो आहे. मला वाटतं मराठी रंगभूमीचं योगदान हे एकूणच मराठी मध्ये चित्रपट असतील, मालिका असतील, आता OTT असेल, वेबसिरीज असेल, या सगळ्यामध्येच कुठेतरी सगळ्यांची सुरुवात, अनेकांची सुरुवात ही थिएटरमधनं होते आणि थिएटरचा कलाकार असला की त्याला हाडाचा कलाकार मानलं जातं. आणि मला खूप अभिमान वाटतो आपल्या इंडस्ट्रीचा, कारण इतर इंडस्ट्रीजमध्ये मे बी स्टार पॉवर असते, कलाकार कोण आहे बघतात, कुठला हिरो आहे, किती काय 1000 करोड कमवले. अजूनही मराठी इंडस्ट्रीमध्ये मला वाटतं दिग्दर्शक बघून नाटक बघायला जायचं किंवा दिग्दर्शक बघून चित्रपट बघायला जायचा अशी कुठेतरी आपल्याला सवय असते. आणि त्या दिग्दर्शकांमध्ये जर कुठलं नाव सगळ्यात वरचं असेल अर्थातच महेश सरांचं आहे. म्हणजे मी अगदीच लहानपणापासून त्यांचे सिनेमे बघत मोठा झालो आहे आणि आता एका नवीन प्रोडक्ट बरोबर ते आले आहेत. आता तुम्हाला त्याबद्दल आम्ही काय काय सांगूच. विषय इंटरेस्टिंग आहे, थ्रिलर कॅटेगरीमध्ये मोडेल असं नाटक आहे, त्यामुळे काहीही न फोडता आम्ही काय काय सांगू शकतो आता आम्ही बघूया. त्यामुळे गांधीजींच्या माकडासारखं अर्ध माकड, एक हात असा ठेवून एका साईडने जेवढं बोलता येईल तेवढं आम्ही बोलू. नमस्कार. मला वाटतं या नाटकाचा इतिहास खूप जुना आहे. जवळजवळ आपण याला 5 वर्ष पण नाही. हे नाटक खूप वर्षापूर्वी ज्यावेळेला थिएटर करत होतो ऍक्टर म्हणून, त्यावेळेला हे नाटक लिहिलं गेलं, त्याचं टायटल वेगळं होतं आणि मी त्यावेळेला तरुण होतो. तेव्हा हा जो रोल करतो ना तो मी करणार होतो. 1992 सालाची गोष्ट आणि रीमा, आपले दैपट रीमा आणि मी असं ते नाटक करायचं ठरलेलं 92 साली. पण ते हम आपके है कौन नाटक आलं, सिनेमा आला आणि रीमा बट बिझी ऑफिसली आणि खूप सिनेमे करत होते. त्यामध्ये राहिलंच नाटक, राहिलंच. खूप वर्षांनी म्हणजे 3-4 वर्षापूर्वी मी ते परत काढलं. मला झालं की ते आत्ताही तितकंच रेलेव्हंट आहे आणि बरंचसं त्याच्यात बरंच म्हणजे 70-80% ते पुन्हा लिहिलं गेलं. अभय तकडेनी ते खूप सुंदर पद्धतीने डेव्हलप केलं आणि माझं लक्ष झालं की ते आजही रेलेव्हंट आहे. म्हणजे थ्रिलर असलं तरी त्यात खूप इट इज अबाउट रिलेशनशिप्स. आजच्या काळातले रिलेशनशिप्स आहेत आजच्या, म्हणजे इनफॅक्ट आत्ता जास्त मला काय म्हणतात टॉपिकल वाटतं, कारण आज सक्सेससाठी माणूस काय करू शकेल आणि कुठल्या थराला जाऊ शकेल ते ह्या नाटकात मला बघायला मिळेल. जसं विराजच म्हणाला फार त्यात सांगून काय पॉईंट नाही, कारण थोडंसं इट्स नॉट अ सस्पेन्स क्लिप, पण तरी त्यातलं जे कुतूहल आहे ते राहिलं पाहिजे. आणि खूप सुंदर टीम आहे. तर मला कोणाला घ्यायचं, मग परत तेच हल्ली इतके चॅनल्स ओपन आहेत. एक बरा ॲक्टर असेल ना तर त्याला मला वाटतं महिन्यातनं 60 दिवस काम आहे, इतकं काम आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यात एकच ॲक्टर निवडणं आणि व्हेरी फॉर्च्युनेट की उर्मिला तयार झाली नाटक करायला, विराजच तयार झाला, अंकिता तयार झाली आणि विक्रम तयार झाला. तर ते ही माझी टीमच मला खूप कडक मिळाली. मेश्राम तयार झाला आणि आमचे जगताप प्रोड्युसर मिळाले चांगले आम्हाला. राहुल बरोबर मी करतोच आहे खूप वर्ष काम. तर ऑल इन ऑल ना हे नाटकाला एक काय म्हणतात त्याला, सगळी टीमच इतकी चांगली मिळाली. शीतल दळपदे आहे, त्यांचं विजिटेड ट्रूप आहे, यायचं वाटतं हितेश मोडक आहे, संदेश बेंद्रे आले. त्यामुळे टीम एक चांगली मिळाली आणि आय एम व्हेरी पॉझिटिव्ह. मी खूप वर्षांनी नाटक करतोय. मी शाहरुख मांजू सुंबेरकर नंतर आत्ता करतोय नाटक आणि ते
म्हणजे मी वेळ काढून मी पण थोडंसं बिझी पण म्हटले नाटक आत्ता नाही झालं तर होणार नाही, परत मध्ये एक डेट फायनल केली म्हटलं करून टाकू. आणि व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह आमचे बरेच म्हणजे रिहर्सल्स खूप छान पद्धतीने चालू आहेत आणि त्याचं एक अनाउन्समेंट म्हणून आजचा आपला समारंभ. नमस्कार. सर्वप्रथम मला सांगायला आवडेल की मी पुन्हा रंगभूमीवर नाही येते, तर मी पहिल्यांदा रंगभूमीवर आणि हे कमर्शियल माझं पहिलं नाटक आहे. गेले काही महिने मला सारखं वाटत होतं की आपण नाटक केलं पाहिजे आणि काही आत्ता जे दिग्दर्शक आहेत त्यांना कॉन्टॅक्ट पण केला होता की मला इंटरेस्ट आहे आणि हा खूप योगायोग होता. मी एका वेगळ्याच नाटकाचा प्रयोग बघायला गेले होते आणि तिथे महेश सर पण आले होते. तिथे महेश सर सुद्धा आले होते आणि त्यांनी अचानक मला जसं विचारलं की तू नाटक करणार आहे, मी म्हटलं हो मला करायचं नाटक. आणि मग त्यांनी मला बोलवलं वाचनाला आणि मला आवडलं. आणि महेश सर स्वतः डिरेक्ट करणार म्हटल्यावर म्हणजे ती माझी पर्वणीच आहे आणि माझं पहिलं नाटक महेश सर डिरेक्ट करणार, प्रोड्यूस करणार. सो आय थिंक आणि अत्यंत अप्रतिम प्लॉट आहे, व्हेरी म्युझिक. सो रोल पण मस्त आहे, म्हणजे काय कशाला नाही का म्हणावं असं सगळं म्हणजे समोरून माझ्याकडे आलं. आय वॉज लाईक ऑफकोर्स करणार. हॅलो एव्हरीवन. सो ह्याच्या आधी मी थिएटर वर्कशॉप्स केलेत आणि स्पर्धांमध्ये पण पार्टिसिपेट केलं आहे, पण व्यावसायिक हे माझं पहिलंच नाटक आहे. सो आय गेस त्या एक्सपिरियन्समुळे मे बी असं हा अनुभव कसा आहे? अनुभव लाईक आय डोंट हॅव वर्ड्स. लाईक माझं पहिलंच नाटक आणि ते पण सर डिरेक्ट करतात, त्यांनी लिहिले आणि ह्या ॲक्टर्स बरोबर मी काम करते, तर आय वुडंट हॅव आस्क्ड इट एनी अदर वे. सो माझ्यासाठी तर खूप भारी आहे. कन्सिडर माय सेल्फ व्हेरी लकी की मला एक असतं ना आपलं एक डेब्यू, तर हे ह्याच्याबरोबर माझं एक रंगभूमीवर डेब्यू होतंय, तर मी खूप खुश आहे. खूपच वेगळा आणि एनरिचिंग अनुभव आहे आत्तापर्यंत. मजा याची अशी झाली की एक 13-14 वर्ष प्रायोगिक रंगभूमी केल्यानंतर व्यावसायिकमध्ये मागच्या वर्षी मी पहिल्यांदा पाऊल टाकायचं ठरवलं. चिन्मयलालचं गालिब नाटक तुमच्यातल्या बऱ्याच लोकांनी बघितलं असेल. त्यानंतर लेखन दिग्दर्शन करायचं म्हणून वरवरचे वधूवर आलं. तर नेहमी मला प्रश्न हाच विचारला जायचा की तू ऍक्टर आहेस का, तू लेखक आहेस का, तू दिग्दर्शक आहेस. आणि माझ्याकडे याच्यासाठी खूप चांगलं उत्तर नव्हतं, कारण मला तिन्ही करायला आवडायचं. आणि त्यामुळे लहानपणापासून मी चार्ली चॅप्लिनचा फॅन आहे आणि तो हे तिन्ही करायचा. त्यामुळे खूप अप्रूप होतं की हे बॅलन्स आपल्याला करता येईल का. आणि त्यामुळे इतर अत्यंत सामर्थ्यवान जेव्हा कलाकार असतात, जेही लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता आहेत, त्यामुळे त्यांच्या खाली काम करायचं ही एक वेगळीच पर्वणी असते. आणि मजा अशी झाली, हा किस्साच आहे. माझ्या एका दुसऱ्या प्रोजेक्टसाठी म्हणून मी महेश सरांना भेटायला आलो होतो. मी एक स्क्रिप्ट लिहिलं होतं, ते त्यांना कसं वाटतंय हे त्यांना ऐकून दाखवलं, त्यांच्याकडनं चांगला फीडबॅक मिळाला. आणि नंतर ते म्हणले नाटक करशील का, अर्थातच, म्हणजे तुम्हाला कसं नाही म्हणेन मी. आणि त्यांनी तिथे पटकन, म्हणजे इतकं झालं होतं की आमच्या बाकी सगळ्या गप्पा संपवून खांद्यावर बॅग टाकून आता दरवाज्यातनं बाहेर जायचं एवढं राहिलं होतं. आणि त्यांनी या नाटकाचा पहिला सीन नरेट करायला सुरुवात केली. फक्त पहिला सीन डिटेलमध्ये त्यांनी नरेट केलं. जवळपास 15 मिनिटं ते नरेट करत होते. 15 मिनिटं खांद्यावर बॅग घेऊन आपण पायात आता चप्पल घालायच्या अवस्थेत उभे होतो, हेही मी विसरलो होतो. इतका इंटरेस्टिंग या नाटकाचा पहिलाच सीन होता, त्यामुळे याला नाही म्हणण्याचा काही प्रश्नच येत नव्हता. अल्फ्रेड हिचकॉकच्या सायकोबद्दल असं म्हणलं जायचं की सुरुवात बुडवू नका, शेवट संपवू नका. तर या नाटकाबद्दल खरोखरच तसं आहे, कारण अत्यंत युनिक पहिला सीन आहे आणि त्यापेक्षा 10 पट जास्त युनिक या नाटकाचा शेवटचा सीन आहे. आणि मधलं नाट्य मी फार सांगू नाही शकत, म्हणजे मला अगदी ते तोंडावर येतं, कारण खूप इंटरेस्टिंग याच्याबद्दल बोलायला. आय एम शुअर नाटक बघितल्यावर खूप गप्पा मारायला चान्स असणार आहे. पण इतकं इंटरेस्टिंग नाटक, शेवटी लेखक असल्यामुळे त्या पद्धतीने बघताना पहिलं आम्ही जेव्हा रिडिंग केलं तेव्हा बाकीची कास्ट बऱ्यापैकी झाली होती, त्यांनी एकदा नरेशन ऐकलं होतं. माझं पहिलंच नरेशन होतं, त्यामुळे आम्ही रिडिंग करत असताना मी ते स्क्रिप्ट पहिल्यांदा वाचत होतो. त्यामुळे कुठेतरी आपण महेश सरांसमोर वाचतोय, बापरे,
आणि त्या दिवशी नेमकी उर्मिला नव्हती, त्यामुळे तिचा रोल सर वाचत होते. त्यामुळे त्यांच्याबरोबर ते वाचता 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 सुद्धा तो ट्विस्ट जेव्हा शेवटचे एक 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 करत उलगडत गेले तेव्हा मी इतका त्याच्यात एन्ग्रॉस्ड झालो होतो की एक क्षण मी विसरलो होतो की आपल्याला हे आता करायचं आहे. म्हणजे सिनेमा बघत असल्यासारखं, नाटक बघत असल्यासारखं मी ते परफॉर्म करताना बघत होतो. आणि मग आठवलं की हे आपल्याला आवडलंय, आता आपल्यावर जबाबदारी आहे की हा जो एक्सपिरियन्स आहे हा आता आपल्याला लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. हा रोल सरांनी स्वतःसाठी तेव्हा विचार केला होता, हे खूप मोठं दडपण आहे अर्थातच, पण खूप मस्त भट्टी जमली आहे. खूप पटकन पहिल्या 2-3 दिवसातच कास्ट सगळे आम्ही एकमेकांबरोबर अत्यंत फ्रेंडली झालो आहोत. आणि हळूहळू आता तुम्हाला कळेल ही फिल्टर कॉफी किती डार्क आहे ते. ते म्हटलं पहिलंच की एकतर स्टारकास्ट निवडणं म्हणजे हल्ली असं नाटक करणं, सिनेमासाठी कसं असतं ते, हे नाटकाची कमिटमेंट वेगळी असते. रिहर्सलला आधी द्या आणि मग तुम्हाला ठाऊक नसते किती वर्ष चालेल, कसे शो लागतील, त्यामुळे एक कमिटेड ॲक्टर लागतात नाटक करायला. आणि जे आय वॉज व्हेरी लकी विथ उर्मिला. म्हणजे आता विराजसनी नाटक केलं आहे, विराजस एक नाटक खूप चांगलं चालू आहे, त्यामुळे त्याला माहिती आहे नाटक काय ते. आणि तसं ना मला वाटलेलं थोडासा त्रास होईल मला ही मेन लीडच सापडत नव्हती. खूप म्हणजे मला वाटतं एक 6-7 महिने झाले जाऊन आपण मेन लीड कोण म्हणजे आर्टिस्ट खूप आहेत चांगले, पण मग ते अवेलेबल होतील का, एक महिना तालमीला अवेलेबल होतील का, मग परत त्या ह्याच्यात. आणि इट वॉज अ व्हेरी काय म्हणतो फॉर्च्युनेट. मी असं नाटकाला गेलो आणि समोर आली आणि म्हटलं नाटक काम करायची, तर हो म्हणाले. 6 महिने जे धडपडत होतो ते पटकन असं झालं. आणि विक्रम गायकवाड मला ना नट म्हणून खूप आवडतो. मी मला त्याचं काम मी पाहिलं होतं आणि मी काही इन्सिस्टेड की तो मला हवा आहे आणि तुम्ही नाटकबद्दल कळले तर आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की मेश्राम माझा म्हणजे मेश्राम नाव माझ्या डोक्यात होतं. म्हणजे मी राहुलला म्हटलं त्या रोलसाठी मला मेश्रामच हवा आहे. मला राहुलने फोन केला एक गेम, त्यामुळे आय वॉज क्वाईट लकी. त्यामुळे असं काही फार मला स्ट्रगल करायचं. ही मुलगी मी जाऊन तुम्हाला अंकिता ही सचिन सरप्राईज. म्हणजे मी कधी असं होतं ना नाटक केलं, आधी नाही केलं नाटक, पण काही लोक 10 नाटकं करून पण स्टेजवर त्यांना कसं वावरायचं कळत नाही. आणि स्टेजवर पहिल्यांदाच बघितलं रिहर्सलला एक माणूस किती इझी आहे ते पटकन कळतं. म्हणजे तिला कुठून ते कळलं मला कळत नाही. स्टेज इज अ व्हेरी डॉन्टिंग मीडियम. ऑडियन्स समोर असतो की तो तुम्हाला लपवता येत नाही की तुम्ही अख्खा माणूस दिसत असता, तुमचे हात कुठे असतात, तुमचे पाय कुठे असतात, सगळं कळत असतं. पण ते कमाल आहे तिचं. सम ॲक्टर्स आर गिफ्टेड. स्टेजवर एकतर माणसाला बोलता इथून चालत जा आणि इथून फिर, बऱ्याच लोकांना गाठ बसते स्टेजवर. तर ते इतकं इझी तर क्वाईट लकी की आपण मस्त कास्ट मिळाली मला.